मुंबईमध्ये हक्काची घरे मिळावीत यासाठी आजही राज्यभरात खरं तर अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होत आहेत। आज कोल्हापूरमध्ये देखील विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचं एक आंदोलन होतं। यामध्ये गिरणी कामगारांना हक्काची घरं मुंबईमध्ये मिळावीत ही मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आली होती आणि यालाच पाठिंबा देण्यासाठी काही गिरणी कामगार कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून सहभागी झाले होते आणि यातलेच काही गिरणी कामगार घरातून फडक्यामधून चपाती, भाकरी, भाजी घेऊन आले होते। आम्ही मुंबईला उभा केलं, मुंबई मोठी केली, मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात आम्हा गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे। मात्र आमची काय अवस्था झाली अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेक वयोवृद्ध कामगारांनी या दरम्यान दिली आणि अशाच काही गिरणी कामगारांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि हीच मुंबई आज अक्षरशः अनेक मोठ्या लोकांनी लुटलेली पाहायला मिळते। मात्र जी मुंबई ज्यांनी उभा केली त्या लोकांची अवस्था आता काय आहे हे दाखवणार एक चित्र मी खरं तर तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे। खरं तर गिरणी कामगार, ज्या गिरणी कामगारांच्यामुळे आज मुंबईचं नाव जगभरात आहे व देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच मुंबईमधल्या गिरणी कामगारांची अवस्था आता काय झालेली आहे आपण बघतोय। याच सगळ्या लोकांनी मुंबई उभा केलेली आहे। मुंबई एक गिरणी कामगारांच्यामुळे उभा राहिलेली आहे आणि त्याच गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळण्यासाठी हे आजही या ठिकाणी मोर्चे काढतायत। काहीच दिले नाही, अजून अजिबात दिले नाही, काहीच दिले नाही। काय आता आमच्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून सरकारला काही विनंती तुम्हाला करायची असेल, काय विनंती कराल? काय आम्हाला घरी पाहिजे तेवढीच, आमच्या जागेवर ते मिलच्या जागेवर द्या, एवढी आमची मागणी आहे। अपेक्षा काय, आम्हाला जे काय आम्हाला सरळ हे द्याय नाही, सर्व्हिस दिलं नाही, निम्मा अर्ज कापून घेतलेला आहे। निदान आम्हाला खोल्या तरी मिळाव्यात त्या जागेवर, ह्याची अपेक्षा आमची। खोलीतनी झोपाय जागा नसायचा, एवढी लोक असायची खोलीत, 10 बाय 10च्या खोलीत जवळजवळ 20 ते 25 लोक असायची। काही शिफ्टी बदली असली का नाही, एक जर शिप असेल तर मनुष्य खोली झोपतच नव्हता, ते बाहेरच कुठेतरी कोरावर झाला की त्याच्यामध्ये जाऊन झोपायचं, अशी परिस्थिती होती त्यावेळेला। मग आत्ता काय, आता खोल्याच मोकळ्या पडल्यात, तर कामावरच पोरं नाही तर मग खोल्या कुठल्या तुमच्या राहणार तसेच। ही परिस्थिती अवघड होऊन बसली। त्यावेळी खोलीतनी जागाच भेटायची नाही झोपायला, मग जरा भांगा मिळाला की एका कोरवर झोपायचा मी मध्ये, दोघांच्या मध्ये, मग जरा आळस दिला की मग सफाई झोपायचं, एवढी अडचण होती त्यावेळेला। आता खोलीत थोडी पोरं आहेत, जास्त नाहीत। आम्हाला मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत, मुलांना मुंबईतच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ही आमची अपेक्षा आहे। हो, हा इशारा हाच। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।